नमस्कार, NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण आता पोहोचलो सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती। सोलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचण्याचं आणि एक योग आला, आपण एक बातमी तयार करतो। त्या बातमीचा योग म्हणजे असा आहे की वायफट खर्चाला फाटा देत या तरुण युवकांनी तरुण मुलांनी एक नवीन आदर्श घालून द्यायचा प्रयत्न केलेला आहे। कशा प्रकारचा आदर्श? आपल्या वाढदिवसाचा केक कापून फटाके फोडून पैसा अनर्थ वाया घालवण्यापेक्षा आता हे लोक गरीब लोकांना, गरजूंना, जे स्टेशनवरती उपाशी असतात, ज्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नसतात, अशा लोकांना हे जेवण देत आहेत। काय आहे याच्या मागचं आपण उद्देश जाणून घेऊया। दादा, नाव काय तुझं? माझं नाव साईराम येल्लाप्पा बोल्ली। मी MIDC नितीनगरमध्ये राहतो। तिथनं आलेला आहे मी। दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाला 3-4 वर्ष झालेलं आहे मी हे काम करत असतो। कंपल्सरी माझ्या वाढदिवसाला गरजू लोकांना सगळ्यांना देत असतो। अच्छा, हां, मग तुला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? मिळतो दादा, चांगला मिळतो की। ही जी आयडिया आहे तुझ्या डोक्यात आली कशी रे? आता ते एकाचं बघून आलेलं आहे मला चांगलं असं करू वाटलं म्हणून मी करतो। समाधान वायपट, मिळतं? एकदम समाधान। वायपट खर्च करण्यापेक्षा आपला मदत, एक छोटीशी मदत म्हणून आपण करतो। छान। जवळपास पहिल्या वर्षी किती डबे तयार केला होता? पहिल्या वर्षी 50 किलो, दुसऱ्या वर्षी 100 किलो, आता 200 आणलो होता। छान छान छान, खूप छान। आपल्याकडून NGTV वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलकडून सायरामला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।